नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे आपल्या या नवीन ब्लॉगमध्ये. सो मंडळी, तुम्ही मागचा ब्लॉग बघितला असाल. सो आम्ही गेलो होतो दिवेआगरला. हे दिवेआगरमधून निघालेलो आहोत आणि आता आम्ही जात आहोत श्रीवर्धन तालुक्यातील एक पवित्र आणि प्रसिद्ध असं मंदिर म्हणजे श्री हरिहरेश्वर मंदिर. त्याला दक्षिण काशी म्हणून पण ओळखले जातं. तर चला बघूया. दिवेआगरमधून श्री हरिहरेश्वर मंदिराकडे आम्ही जात होतो. कोस्टल राईड एन्जॉय करत होतो. तिथे जात असताना आम्हाला एक सुंदर असा समुद्रकिनारे, एक सुंदर असा व्ह्यू पॉईंट दिसला. आम्ही तिथे गाडी थांबवून तो व्ह्यू पॉईंट एक्सपिरियन्स केला. तर चला तुम्हालाही तो व्ह्यू पॉईंट दाखवतो. किती सुंदर असा तो व्ह्यू पॉईंट आहे. कोकण किनारपट्टीवरील शांत आणि सुंदर मच्छीमार बंदराचे हे मनमोहक दृश्य तुम्हाला इथे बघायला मिळतं. निळाशार समुद्र, किनाऱ्यावर उभ्या असलेल्या रंगीबिरंगी होड्या आणि दूरवर दिसणारे डोंगर या दृश्याला एक नैसर्गिक सौंदर्य देतं. सकाळच्या कवळ्या उन्हात हे दृश्य आणखी आकर्षक दिसतं. तर मंडळी, सुंदर असं व्ह्यू पॉईंट एन्जॉय केल्यानंतर आम्ही पुढे जायला निघालो श्री हरिहरेश्वर मंदिराकडे. श्रीवर्धनच्या किनारी रस्त्यावरची ही सफर म्हणजे निसर्ग, समुद्र आणि शांततेचा सुंदर संगम अनुभवायला मिळतं. एक बाजूला अथांग निळाशार समुद्र तर दुसऱ्या बाजूला हिरवेगार डोंगर रांग. हा कोस्टल रोड राईड प्रत्येक क्षण खास बनवतो. समुद्राच्या लाटांचा आवाज, थंडगार वारा आणि कोकणातील रम्य वातावरण मनाला पूर्णपणे शांत करून टाकते. या रस्त्यावरून प्रवास करताना दिसणारे दृश्य तर स्वर्गीय वाटते. श्रीवर्धनची ही किनारी सफर प्रत्येक प्रवासासाठी एक सुंदर आणि मनात कायम राहणारा अनुभव ठरतो. तर तुम्हीही या कोस्टल रोड राईडचा नक्की अनुभव घ्या. तर मंडळी, आता आपण पोचलो आहोत आरवी बीच जवळ. तुम्ही बघू शकता समोर सुंदर असं आरवी बीच आहे. दिवेआगरपासून थोडं पुढे आहे. तर मंडळी, थोड्याच वेळात आता आपण हरिहरेश्वर मंदिराकडे पोचणार आहोत. तो तिथे पोचल्यावर ब्लॉग कंटिन्यू करू. गाईस, आपण पोचलो आहोत आता. तर मंडळी, आता इथून आपण श्री हरिहरेश्वर मंदिराकडे जात आहोत. तुम्ही बघू शकता आजूबाजूला सगळी दुकानं आहेत. सो आता आपण पोचलो आहोत श्री हरिहरेश्वर मंदिराकडे. रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यात वसलेलं हरिहरेश्वर मंदिर हे महाराष्ट्रातील अत्यंत पवित्र आणि प्रसिद्ध तीर्थक्षेत्र मानले जाते. कोकण किनारपट्टीवरील निसर्गरम्य वातावरणात वसलेलं हे मंदिर भगवान शंकराला समर्पित असून दक्षिण काशी म्हणून ओळखले जाते. धार्मिक महत्त्व, ऐतिहासिक वारसा आणि समुद्रकिनाऱ्याचं सौंदर्य यामुळे हे ठिकाण भाविक आणि पर्यटकांसाठी विशेष आकर्षण ठरते. मंदिराच्या गाभाऱ्यात ब्रह्मा, विष्णू, महेश आणि पार्वती यांचे लिंग स्वरूपात दर्शन होते. इथे असलेले काळभैरव मंदिरही अत्यंत महत्त्वाचे असून प्रथम काळभैरवाचे दर्शन घेण्याची परंपरा आहे. ईश्वरला दक्षिण काशी म्हणण्यामागचे मुख्य कारण म्हणजे इथे पितृकार्य आणि उत्तरक्रिया विधींना विशेष महत्त्व आहे आणि इथे अगस्त्य ऋषी यांनी यज्ञ केल्याचेही आढळले जाते. सो मंदिराचे दर्शन करून झाल्यावर आम्ही निघालो प्रदक्षिणा करायला. तो इथून आता आम्ही वरती डोंगर चढून चाललो आहोत प्रदक्षिणा पूर्ण करायला. चला बघूया. ईश्वरच्या मंदिराच्या बाजूने वरती जायला आपल्याकडे रस्ता आहे. तुम्ही बघू शकता ते सगळे आता वरती चढतोय, दमलेले आहेत. सो काहीशा पायऱ्या चढल्यानंतर आम्हाला हे सुंदर असं व्ह्यू बघायला मिळालं. तुम्ही बघू शकता 2 डोंगरामधून मध्ये खाली जाणारी वाट आणि समोर सुंदर असं समुद्र. सो आम्हीही आता या वाटेने खाली उतरत आहोत सुंदर असा त्या व्ह्यूचा अनुभव घ्यायला आणि प्रदक्षिणा पूर्ण करायला.
सो मंडळी, आता आम्ही खाली उतरलो आहोत. तुम्ही बघू शकता समोरून आम्ही जे आता माणसं जात आहेत तिकडून आम्ही आता खाली उतरलो आणि हे समोर तुम्ही बघू शकता सुंदर असा समुद्र आहे. सो मंडळी, जर तुम्ही श्रीवर्धनला आलात तर नक्कीच तुम्ही या लोकेशनला व्हिजिट करायला पाहिजे. तुम्ही बघू शकता किती सुंदर असं हे व्ह्यू आहे, उंच असं डोंगर आणि त्याच्या समोर असलेला सुंदर असं समुद्र. तर मंडळी, मंदिराकडून स्टार्ट करून हा डोंगर फिरून परत आपण मंदिराकडे गेलो. एक वळसा पूर्ण होतो, त्याला एक प्रदक्षिणा पूर्ण झाली असं मानलं जातं. आणि एक प्रदक्षिणा पूर्ण झाली म्हणजे चा डिस्टन्स 1 कोस होतो असं मानलं जातं. तर इथे तुम्ही डोंगराची डिझाईन बघू शकता, किती वेगवेगळे डिझाईन अशी झालेली आहे. कदाचित समुद्रांच्या लाटांमुळे ही डिझाईन तयार झाली असावी. समुद्रालाही आता भरती येत आहे. तुम्ही बघू शकता पाणी थोडा वाढत चालला आहे. सो तुम्ही बघू शकता किती सुंदर असं हे समुद्र किनारा व्ह्यू आहे. तुम्हीही इथे नक्की व्हिजिट करायला पाहिजे आणि हा अनुभव घ्यायला पाहिजे. तर मंडळी, आता आपण जात आहोत आपली प्रदक्षिणा पूर्ण करायला. आम्ही इकडून निघालो आहोत. तुम्ही बघू शकता मगाशी आपण इकडून आलो आणि आता या डोंगराच्या समोरून पूर्ण असं राऊंड फिरून आम्ही समोरून त्या साईडने बाहेर पडू. तर आपली ही प्रदक्षिणा आता पूर्ण होत आलेली आहे. समोर हा तुम्ही डोंगर बघू शकता. या डोंगराच्या मागच्या साईडने आपण आलो होतो. सो या डोंगराच्या समोरून पूर्ण गोल करून तर आम्ही त्याच्या अलीकडच्या साईडला आलो आहोत. समोरच सुंदर असं हरिहरेश्वर बीच आहे. तर मंडळी, श्रीवर्धनमधील या श्री हरिहरेश्वर मंदिर, ज्याला दक्षिण काशी म्हणून ओळखले जाते, सो या मंदिराला तुम्ही नक्की भेट द्या. आणि आपला हा व्लॉग कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा आणि आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.